भूतबाधा हा विषय पूर्ण वेगळा आहे आणि अच्छा. ब्लॅक मॅजिक हा विषय पूर्ण वेगळा आहे. कोणाला हे नजरबाधा, दोष किंवा भूतबाधा ही जास्त होऊ शकते? पेट्स असतील तर त्यांच्या बिहेवियर मध्ये परिणाम होतो. धार्मिक कार्य जर घरात चालू असतील, सत्यनारायण पूजा असेल, वास्तुशांती असेल, लग्न कार्य असेल, मुंजा असेल, त्या धार्मिक कार्यामध्ये ते खूप मोठे अटॅक्स करतात. नमस्कार. आज आपण भेटतोय कौस्तुभ अवचट सरांना. आता मी त्यांच्याबद्दल काही बोलत नाही, आपण डायरेक्ट विषयाकडे वळूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया आजचा विषय काय आहे ते. नमस्कार. नमस्कार. काही ते हटके या चॅनलवर आपलं आज स्वागत आहे. सर, मला सांगा, भूतप्रेत, भूतबाधा किंवा करणी किंवा नजरदोष हे सगळे काय प्रकार आहेत आणि म्हणजे कसं ओळखावं? हे सगळे प्रकार खरे आहेत एकतर पहिली गोष्ट. अच्छा. कारण आपण पण अंधविश्वास श्रद्धा पसरवत नाहीच. पण जसे देवाचे अनुभव सगळ्यांना नाहीयेत, तसेच पॅरानॉर्मल एक्सपिरियन्स पण सगळ्यांना नाहीयेत. अच्छा. तर जर आपण संतांची शक्ती स्वीकारू शकतो, की अक्कलकोट स्वामी महाराज आहेत, गजानन महाराज आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत, तर तशाच नकारात्मक ऊर्जा सुद्धा आहेत. अच्छा. आणि त्या नकारात्मक ऊर्जा क्रिएट होण्यासाठी किंवा त्याच्याशी आपला काहीतरी संबंध येण्यासाठी काही ना काहीतरी घटक कारणीभूत ठरतात. तर ते घटक आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. तर काय मेनली घटक आहेत की स्पिरिट्स म्हणजे आत्मा, थोडक्यात. राईट. भूत. मग भूत कोणाला म्हणतो आपण किंवा आत्मा कोणाला म्हणतो? एक सामान्य मनुष्य मृत्यू पावला तर त्याचा आत्मा त्याच्या पुढच्या सद्गतीला कार्याला लागतो. पण काही अतृप्त इच्छा राहिल्यामुळे, काही अतृप्त काम राहिल्यामुळे, काही इमोशनली अटॅचमेंट किंवा इमोशनली ट्रॉमा असल्या कारणामुळे काही आत्मे स्टक होऊन बसतात. अच्छा. तर त्यांचे एक अनुभव येऊ शकतात पॅरानॉर्मली. काही आत्मे आपल्या कुटुंबियांच्या समवेत संवाद साधायचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या मार्गाने. मग स्वप्नात नाही येतील किंवा घरात थोडंसं फिरताना भास होईल की आपल्या डोळ्यांच्या कॉर्नरला असा कधी कधी एक भास होतो की अरे कोणीतरी आता इथनं गेलं. असे एक्सपिरियन्सेस येऊ शकतात. मग ते युजली पूर्वजांचे असतात, जवळच्या व्यक्तींचे असतात, राहणाऱ्या जागेतल्या लोकांचे असू शकतात. तर सगळेच आत्मे वाईट नसतात पहिली गोष्ट. पण आत्मा हा भूतमध्ये परिवर्तित होऊ शकतो. अच्छा. कारण जसं आपल्या माणसांच्या चांगल्या वृत्ती असतात तशा माणसांच्याच वाईट वृत्ती पण असतात. जे वाईट कामं करणारे, अत्याचार करणारे, खून, दरोडे, बलात्कार करणारे, अशा तामसी वृत्तीचे अतृप्त मेलेले आत्मे हे दुष्ट प्रवृत्तीचे होतात. मग त्यांचे पण वाईट अनुभव यायला लागतात. तर हा एक पहिला घटक ठरतो. बऱ्याचदा त्या एखाद्या जागेमध्ये असू शकतं. एखाद्या वेळेला आपण ट्रॅव्हलिंग करत असतो कधी कधी, आणि ट्रॅव्हलिंग करता मेनली पुरुष लोक कुठेही वॉशरूमला थांबतात. त्या कारणाने पण अटॅच होऊ शकतं. त्यामुळे आपण शक्यतो सांगतो, बरेच आपले पूर्वज सांगायचे की कुठेही बाहेर वॉशरूमला नका जाऊ शक्यतो. इतर काही कारण असतात की पूर्वजांपैकी कोणाला मेसेज द्यायचा आहे कुटुंबियांना की माझा हा मेसेज आहे बाबा, तर ते कम्युनिकेट करायचा प्रयत्न करतात. याच्या व्यतिरिक्त काय होतं, दुसरा घटक ठरतो की पिशाच ही एक योनी आहे, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलेली आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही विकिपीडिया जर बघितलात गुगलवरती तर शास्त्राप्रमाणे त्याची सर्व माहिती मिळते. अच्छा. पिशाच हे सगळ्यात हाय इंटेन्स शक्ती आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, हाय इंटेन्स आहे. म्हणजे पिशाच्य बाधा असेल किंवा पिशाचाचा घरामध्ये वावर असेल तर त्याचे हल्ले करण्याचे पद्धत पण खूप भयानक असते, भीतीदायक असते. आणि पिशाच्या सारखी एखादी डार्क एनर्जी क्लिन्स करायला जाणाऱ्याला पण धोका असतो. मग त्याचे काही पैलू कसे असतात की धार्मिक कार्य जर घरात चालू असतील, सत्यनारायण पूजा असेल, वास्तुशांती असेल, लग्न कार्य असेल, मुंजा असेल, या धार्मिक कार्यामध्ये ते खूप मोठे अटॅक्स करतात. मग कोणाला आजारीच पाडतील, नाहीतर मग ऑब्जेक्ट मुवमेंट्स होतील. अच्छा. अचानक एखादा वस्तू घरातनं अशी किचन मध्ये येऊन बाहेर पडली, भांडी पडली, असं पण ते पिशाचे अटॅक जास्त मोठे असतात. दुसरं लाईट फ्लिकरिंग होणे. पिशाचा मेन ते काय होतं, कारण ती फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रॉनिक फ्रिक्वेन्सीच्या संपर्कात आली
ही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस वरती त्याचा परिणाम होतो. आणि आता या काळात आपण या गोष्टी खऱ्या का मानायला लागलो, कारण विज्ञानाच्या थ्रू ते साध्य झालेलं आहे. अच्छा. म्हणजे आता काही डिव्हाइसेस असे उपलब्ध झालेले की ज्यांचा वापर करून आपण इथे एक आत्मा आहे किंवा एखादी नकारात्मक ऊर्जा आहे हे आपण विज्ञानाच्या मार्फत बघू शकतो, कॅच करू शकतो. त्याला EMF मीटर वापरतात, इलेक्ट्रॉनिक व्हॉइस फेनोमेनाचा एक EVP वापरतात. स्पिरिट बॉक्स नावाचा एक अजून डिव्हाइस डेव्हलप झालाय. ओके. की आत्मा हा एक संपूर्णपणे वेगळा रियाल्म आहे, एक वेगळा लोक आहे. आपण पृथ्वी लोकावरती, या देहाने आपण तिथलं बघू शकत नाही आणि आपल्यासारखा देह आता त्यांचा नाहीये, त्यामुळे ते आपल्यासारख्या पद्धतीने वागू शकत नाही. तर स्पिरिट बॉक्स काय करतो, ते आत्म्यांच्या थ्रू जे बोललं जातंय, मेसेज येतोय, तो स्पिरिट बॉक्स ते रेडिओ फ्रिक्वेन्सी कॅप्चर करतो आणि आपल्यापर्यंत तो मेसेज आपल्या लँग्वेज मध्ये येतो. पण मी ऐकलं की ऍक्च्युली आपण जसं म्हणतो की आत्म्याला म्हणजे आत्मा इतका आहे की त्याला वजनच नाही स्वतःचं काही. मग हे जे वस्तू पडणे किंवा हे होते आणि त्यात आपण म्हणतो की भूत म्हणजे आपण लहानपणी आम्हाला असं होतं की गळ्यात मी देवाचं काही घातलं की मग आजूबाजूला काही येणार नाही. मग हे कसं काय म्हणजे नाही, हे होऊ शकतं. जसं मग अशी म्हणला की पिशाच किंवा त्याच्यासारखी इक्वल असलेली एखादी स्ट्रॉंग एनर्जी असेल तर लाईट फ्लिकरिंग होणे, फुटस्टेप्सचा घरामध्ये आवाज येणे. मग ते घाबरत नाहीत? नाही घाबरत. इनफॅक्ट खरं सांगायचं तर गैरसमज दूर होईल. आपल्याला असं वाटतं की आपल्या घरात स्वामींचा फोटो आहे, मारुतीचा फोटो आहे, मग आपल्याकडे निगेटिव्ह ऊर्जा येणार नाही. बरोबर. ऍक्च्युली ते कुठेही जाऊ शकतात, ते मंदिरातही असतात, ते देवालयातही सापडतात. अगदी उदाहरण घ्यायचं तर गाणगापूर. बरोबर. मग गाणगापूर तीर्थक्षेत्र हे इतकं जागृत स्थान आहे नृसिंह सरस्वती महाराजांचं. निर्गुण पादुकांची जी ऊर्जा तिथे महाराजांची आहे, त्या ऊर्जेमुळेच पजेस झालेल्या आत्म्यांना त्रास होतो. मग ते मंदिरातच वावर करतात, तिथे संचार करतात, पण ते निघून जातात तिथून महाराज काढतात तिथे. पण मग पुन्हा ती व्यक्ती बाहेर गेल्यावर पुन्हा त्यांना पकडतात की नाही पकडण्याची शक्यता असते, पण 99% गाणगापूरमध्ये भूतबाधा पूर्ण लोकांच्या निवारण झालेलं आहे, ते महाराजांनीच केलेलं आहे. मग एखाद्या घरात गेल्यावर की माझ्या घरामध्ये भूतबाधा झाली आहे किंवा अजून तत्सम ब्लॅक मॅजिक झालंय, हे मी कसं ओळखायचं? भूतबाधा हा विषय पूर्ण वेगळा आहे आणि ब्लॅक मॅजिक हा विषय पूर्ण वेगळा आहे. पण दोघांचा परस्पर संबंध असा आहे की ब्लॅक मॅजिक मुळे घरामध्ये भूतांचा वावर होऊ शकतो. अच्छा. तर मग ब्लॅक मॅजिक असल्याची काही ना एक कॉमन येणाऱ्या खुणा आहेत, त्या आपण सांगतो अशा की तिन्ही पातळीवरती होतात, मानसिक पातळीवर, शारीरिक पातळीवर आणि प्रापंचिक पातळीवर. तर मानसिकरित्या काय होतं, जर घरात निगेटिव्ह एनर्जी असेल तर सातत्याने झोप येणे, दिवसा ड्राउझीनेस वाटणे, डोकं दुखणे, मनामध्ये सातत्याने निगेटिव्ह विचार येणे की माझं काहीच चांगलं होणार नाही, माझं सगळंच संपलेलं आहे. नोकरी व्यवसाय करत असेल विद्यार्थी, शिक्षणामध्ये असेल, वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांच्याप्रमाणे त्यांच्या लाईफमध्ये तो परिणाम व्हायला लागतो. नोकरीवरती जाणारा अचानक नोकरी बंद करून घरात बसतो, आजारपणं सुरू होतात सातत्याने, की मेडिकली थोडंफार ट्रीटमेंट झाली की बरं वाटतं की परत सुरू होतं, असं सातत्याने चालू राहतं. आणि त्याच्यातली मोठी खूण म्हणजे अशी की बऱ्याचदा काहीतरी आजार झालाय आणि आता त्याची ट्रीटमेंट आपण करतोय, मग ती पोटदुखी असेल, डोकेदुखी असेल, इतर काही असेल, मेडिकल रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात. ही त्याची सगळ्यात मोठी खूण आहे. जर नकारात्मक ऊर्जांच्या व्यतिरिक्त तुम्हाला खरा काहीतरी फिजिकल आजार आहे तर तो ट्रीटमेंटनी बरा होतो. टेस्ट केल्यानंतर त्याचं डायग्नोसिस होतं, निदान होतं की बाबा हे झालेलं आहे, सायनस झालेलं आहे का ब्रेन स्ट्रोक झालेला आहे. नकारात्मक ऊर्जांमुळे झालेल्या आजारांचं काय होतं, मेडिकल रिपोर्ट कायम नॉर्मल येतात, पण प्रत्यक्षामध्ये तो व्यक्ती प्रचंड आजारी असतो. हे होतं. त्याच्यानंतर पुरुष आणि स्त्रियांमध्ये काही कॉमन गोष्टी. आत्ता जे रिसेंटली आम्ही ज्या केसेस पाहिल्यात गेल्या 6 महिन्यामध्ये, त्याच्यात ठाळकपणे आढळून आलेली एक खूण म्हणजे ना, महिलांना प्रायव्हेट पार्ट्सला खूप इन्फेक्शन होत आहे नकारात्मक ऊर्जांमुळे. त्याचं मेडिकल रिझन कळत नाही, ट्रीटमेंट केली जाते, ट्रीटमेंटचा उपयोग होत नाही. म्हणजे गायनोकोलॉजिस्टला सुद्धा कारण सापडत नाही की हे का होत आहे. आणि ते इन्फेक्शन इतक्या तीव्र प्रकारे होतं
की ते असह्य होतं. आणि हे आता गेल्या काही काळामध्ये ना पुरुषांमध्ये पण सापडायला लागले. अच्छा. तर हे एक ठळक कारण आहे, खूण आहे. हा. दुसरी ही झाली मानसिक शारीरिक. अजून काय सांगता येईल की घरामध्ये प्रापंचिक तुम्ही प्रापंचिक लेवलला काय होतं, पूर्ण लाईफ डिस्टर्ब होतं. मी अशी म्हणलं तसं नोकरी करणारा नोकरी सोडून देतो, बिझनेस मधला बिझनेसचा लॉस व्हायला सुरुवात होते, तोंडापाशी आलेला घास जातो. म्हणजे असं वाटतं की अरे इतक्या छोट्या कारणाने आता हे काम का अडत आहे, बरोबर, अगदी होण्यासारखं काम आहे. असं सातत्याने जेव्हा घडायला लागतं तेव्हा आर्थिक दृष्ट्या डाऊनफॉल सुरू होणं. आणि तो खूप एफर्ट्स घेऊन थांबवता येत नाही. खूप एफर्ट्स घेतो आपण. सोशल रिलेशनशिप्स वरती परिणाम असा होतो की गेले 4 वर्ष हा मनुष्य माझ्याबरोबर एवढा विश्वासाने काम करतोय, आज अचानक तो अविश्वास दाखवायला लागतो. हा पण परिणाम खूप होतो. मग आपण जे म्हणतो ब्लॅक मॅजिक आणि नकारात्मक ऊर्जा या दोन्हीमध्ये सेम परिणाम दिसतात. म्हणजे जे सिम्पटम्स तुम्ही म्हणताय ते ऑलमोस्ट सेम असतात की ब्लॅक मॅजिक मध्ये अजून पण काही वेगळं दिसतं? अजून पण काही वेगळं येऊ शकतात. नकारात्मक ऊर्जा म्हणजे काय की ब्लॅक मॅजिक मुळेच नकारात्मक ऊर्जा तयार होते. हो, पण आपण जसं म्हटलं तसं एखाद्याच्या घरी स्पिरिट असू शकतं, त्याची खुणा वेगळ्या येतात. अच्छा, म्हणजे माझ्या घरी नकारात्मक ऊर्जा असू शकते किंवा एखाद्याने ब्लॅक मॅजिक पण केलेलं असतं. आपण आता ब्लॅक मॅजिकच्या खुणा पाहतोय की काय काय होऊ शकतं. तर त्याच्यानंतर हे प्रापंचिक लेवलला सगळा लॉस होणे, आर्थिक दृष्ट्या खालावत जाणे, घरात सातत्याने कोणाची ना कोणाची तरी आजार, पण आज एकाचं झालं पुढच्या आठवड्यात दुसऱ्याचं, हॉस्पिटलची वारी सारखी व्हायला लागते. ओके. आणि हे बऱ्याच काळानंतर लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे. ओके ओके. अशा ते घरातल्या वनस्पती झाडं जळून जातात. पेट्स असतील तर त्यांच्या बिहेवियर मध्ये परिणाम होतो. ओके. काही काही वेळेला डॉग्स एखाद्या स्पॉटला जाऊन स्टेअर करत राहतात, भुंकत राहतात, किंवा मांजर असतील तर ते पण एखाद्या ठिकाणी जाऊन स्टेअर करत राहतात. अच्छा. किंवा त्या अस्वस्थ बिहेव करायला लागतात. तर ही दोन्ही कारणं नकारात्मक ऊर्जेमध्ये पण येणाऱ्या ह्या खुणा आहेत घरात असलेल्या, किंवा ब्लॅक मॅजिक मुळे तयार झालेल्या नकारात्मक ऊर्जेमुळे. रात्री झोप लागत नाही. अच्छा. हे खूप कॉमन आहे. रात्री अजिबात पहाटे 3-4 वाजेपर्यंत झोप लागत नाही, पण दिवसा खूप झोप येते. इन केस काही वेळेला असं होतं की रात्री झोप लागते पण बरोबर एखाद्या स्पेसिफिक टायमिंगलाच जाग येते. मग ते 2 वाजलेले असतील, 2:30 वाजलेले असतील, 3 असतील, पण ते सातत्याने घडतं रोज. अच्छा. पुरुष असो किंवा स्त्री असो, छातीवरती प्रेशर फील होतं रात्री खूप. म्हणजे इतकं प्रेशर फील होतं की जाणवतं आपल्या छातीवर कोणीतरी बसलंय एवढं फील होतं. म्हणजे 40-50 किलोचं वजन छातीवरती फील होतं. दम असा श्वास गुठला जातो एकदम असा. हे आपण फक्त आम्ही पिक्चर मध्ये बघतो, पण हे खरंच होईल म्हणजे खरंच होतं. अच्छा. आणि मग नजर लागणे हे त्यातलाच प्रकार आहे का तो वेगळा आहे? म्हणजे नकारात्मक ऊर्जेमुळे लागते का माणसांची पण जशी नजर आहे तसं काही वेगळं? माणसांची पण लागू शकते. आता माणसांची नजर लागण्यामध्ये फरक कसा आहे की प्रत्येकाचा एक स्वतःचा एक ऑरा असतो. बरोबर. कोण आपल्याबद्दल काय किती तीव्रतेने चांगला विचार करतोय किंवा किती तीव्रतेने वाईट विचार करतोय. तर नजर सहज म्हणून माणसांची नजर लागणी म्हणजे काय की एखाद्याने आपल्याबद्दल मनात खूप जेलसीने वाईट विचार केला की नाही यांचं नाही हे व्हायला पाहिजे, तर त्याचा थोडाफार परिणाम काय होतो, मी आजारी पडेन 2-4 दिवस, किंवा काहीतरी मला एक छोटासा काहीतरी ऍक्सिडेंट होईल, अशा टाईपचा प्रकार होतात. पण हे झालं एक बेसिक लेवल, अगदी इनिशियल लेवल. पण नजर दोष म्हणून जो आहे ना तो थोडा अजून तीव्र आहे. नजर दोष कोणाचा होऊ शकतो, तो युजली सहज माणसांचा नाही होऊ शकत, एखाद्या एनर्जीचाच होऊ शकतो. आणि तो मग स्ट्रॉंग म्हणजे मग तो पूर्ण त्या व्यक्तीला इतका हवी होतो की त्या एनर्जी प्रमाणे तो मनुष्य विचार करायला लागतो. म्हणजे विचारांवरती कंट्रोल घेतला जातो. अच्छा. इमोशन्स वरती कंट्रोल घेतला जातो. एकदम सॅड वाटेल तर मग दिवसभर सॅड वाटेल, एकदम रडूच येईल काही कारण नसताना, एकदम शांत शून्यात बसावं असं वाटेल. हा एक नजर दोषचा बाहेरचा, आपण बोली भाषेमध्ये म्हणतो की बाहेरची काहीतरी बाधा आहे असं. बऱ्याचदा आपण स्मशाना जातो काही कारणांमुळे, बऱ्याचदा आपण नदी किनारी म्हणा किंवा आउटस्कर्ट्स मध्ये, तर काही एनर्जी असतात तिथे, ते आपल्याला त्यांचं अस्तित्व स्वीकारावं लागतं.
त्याच्यामुळे पण हा परिणाम होऊ शकतो. मग कोणाला हे नजरबाधा, दोष किंवा भूतबाधा ही जास्त होऊ शकते? तसं बघायला गेलं तर ही कोणालाही होऊ शकते, म्हणजे त्याचा असा वैयक्तिक काहीच संबंध नाहीये. कोणालाही होऊ शकते. जसा दैवी अनुभव पण कोणालाही येऊ शकतो, तसा हा अनुभव पण कोणालाही येऊ शकतो. पण मेनली जर ब्लॅक मॅजिक करून केला असेल तर मग तो येतोच येतो सगळ्यांना. म्हणजे हे भूत प्रेत किंवा आपण पिशाच म्हणतो ते असं आहे का की ते बाहेरचे कोणीतरी असतात, ते कोणालाही पकडतात किंवा कोणालाही लागू शकतात, का आपलंच कोणीतरी असतं जे हे होतं? नाही, ह्या दोन्ही मध्ये होतं. काही पिशाच नॅचरली काही कारण नसताना कोणालाही लागू शकतात. अशा केसेस पण घडलेल्या आहेत. आणि ब्लॅक मॅजिक थ्रू तर 100% लागतातच. त्याच्यामुळे तेही नॅचरल गोष्टींमुळे पण होऊ शकतं. त्यामुळे त्याला कारण नाही सांगता येत असं. आता एक तुम्हाला जर आठवत असेल तर काही वर्षांपूर्वी टीव्हीवरती एक सिरियल लागायची, फिअर फाईल्स म्हणून. तर ती सत्य घटनांवर आधारित होती. त्यातल्या काही घटना आहेत घडलेल्या. तर त्याच्यात एकदा एक दाखवलं होतं की एक महिला चालली आहे रस्त्याने आणि तिला एक निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट झाली. मग काय व्हायला लागलं की ती जे रागाच्या भरात जे बोललं जाईल ते खरं व्हायचं. मग ती एनर्जी ती करायची. आता हे काही कारण नसताना अटॅच झालंय, असं काही कारण नसताना अटॅच होऊ शकतं. भूतबाधा हा पूर्ण सब्जेक्ट वेगळा आहे. भूतबाधामध्ये मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. त्याला आपण एक अटॅचमेंट म्हणतो आणि एक पूर्ण पोझेशन म्हणतो. अटॅचमेंटच्या सायन्स खूप वेगळ्या आहेत. अटॅचमेंट म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीच्या बॉडीला आणि सोलला अटॅच झालंय आणि त्याच्या इमोशन्स वरती हळूहळू कंट्रोल घ्यायला सुरुवात झाली. ती पिरियडिकली हळूहळू होते. ती एका रात्रीत पण खूप होत नाही किंवा एका रात्रीत ती पटकन जात पण नाही. ते थ्रू आउट द इयर्स वाढत जाते. तर एखादं स्पिरिट एखाद्या व्यक्तीला 10 15 वर्ष अटॅच असू शकतं. पण मग त्यांना त्रास होत नाही? काही वेळेला होतो, काही वेळेला नाही होत. आता आम्ही कशा केसेस पाहिला की काही ठिकाणी 10-12 वर्षापासून अटॅच आहे, पण एवढं काहीच जाणवलं नाही. पण मग सडनली त्यांचा प्रेझेन्स कुठे ना कुठेतरी सुरू असतो. आम्ही काय म्हणतो, या एनर्जीज अनप्रेडिक्टेबल आहेत. जसं आपण समोरचा मनुष्य उद्या कसा वागेल हे आपल्याला माहित नाही, तसं या एनर्जीज कधी केव्हा कुठल्या प्रकारचा प्रेझेन्स दाखवतील कम्प्लिटली अनप्रेडिक्टेबल. म्हणजे एखादं भूत आपण म्हणजे नॉर्मल लँग्वेज मध्ये भूत म्हणू. आता समजा त्याला काहीतरी अतृप्त इच्छा आहेत, त्याला माझ्या थ्रू कम्प्लीट करायचे, तर ते फक्त माझ्या बरोबर असेल, मला त्रास देणार नाही, पण ते त्याची इच्छा पूर्ण करून हे होऊ शकतं. मला त्याचा प्रेझेन्स कळतो की मलाही नाही कळत बऱ्याचदा प्रेझेन्स खूपदा कळत नाही. असं होऊ शकतं. ह्या केसेस झालेल्या आहेत. मग इथे मेनली इच्छा काय असते? मेनली इच्छा खाण्यापिण्यातली असते. म्हणजे तुम्ही जे अन्न खाता त्यावेळेलाच ते फक्त त्या तृप्ततेसाठी तिथे प्रेझेन्स होतात. आता त्यांना तो देह नाहीये, त्यामुळे अन्न खाल्ल्याचं मेन आनंद नाही घेतायत. पण मग आत्म्याला आपण काय म्हणतो आध्यात्मिक शास्त्रामध्ये? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे मुख्य आत्म्याचा भाग मानतो. मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे आणि अहंकार म्हणजे मी असल्याची जाणीव. तर त्या सूक्ष्म देहानी अटॅच असलेल्या व्यक्तीचा जो अन्न ग्रहण करतोय त्या अन्नाचा ते स्वाद घेत राहतात, पण ती इच्छा कधीच तृप्त नाही होत. मी एक असं पुस्तक वाचलेलं की जे सत्य घटनांवर आधारित होतं आणि त्यात असं दिलेलं की रात्रीच्या वेळी तुम्ही कुठे जात असाल तर शक्यतो तेलकट किंवा मांसाहारी पदार्थ हे घेऊन जाऊ नयेत किंवा तुम्हाला जास्त शक्यता असते की ते तुमच्या मागे. तर हे खरंच खरं आहे? फक्त हे 100 पैकी 100 केसेसला होत नाही. पुन्हा तसंच. आता कारण आपण वेगवेगळ्या एरियातनं वेगवेगळ्या ठिकाणून फिरतो, कुठल्या एरियामध्ये कुठली एनर्जी असेल. त्यामुळे उद्या तुम्ही कुठून तरी नॉनव्हेज घेऊन कॅरी करताय, मी कुठून तरी नॉनव्हेज घेऊन कॅरी करतोय, अशा हजारो लोक रात्री नॉनव्हेज घेऊन कॅरी करताय. मग त्याला सगळेच जण अट्रॅक्ट होतील असं नाही, पण काही एनर्जीज अट्रॅक्ट होण्याची शक्यता पूर्णपणे असते. मग सर, पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज ऍज तुम्ही हे कसं सुरुवात केली या सगळ्याला? ऍक्च्युली एक प्रसंग असा घडला, त्याच्यामुळे खरं तर मी या विषयात नव्हतो. मी लास्ट इयर बीकॉमला असताना माझी एक क्लासमेट होती. तर त्या 2 बहिणी, 2 भाऊ आणि आई वडील अशी 6 जणांची फॅमिली एका अतिशय छोट्या खोलीमध्ये राहायचे. तर त्या मैत्रिणीची जी धाकटी बहीण होती तिला 2 महिने परीक्षेच्या आधी त्यांच्या घरामध्ये तिच्या अंगावर एक स्त्री बसलेली जाणवायची आणि दिसायला लागली. ती
तिचे केस असे मोकळे, थोडे स्केरी एकदम, म्हणजे सिनेमात दाखवतात तसं, थोडस डोळे लाल. आणि तिला तिचा आवाज ऐकू यायचा, तिचा प्रेझेन्स फील व्हायचा. आणि काही दिवसांनंतर तिला त्याचा स्पर्श जाणवायला लागला. तर तिने आई वडिलांना, बहीण भावांना सांगितलं की मला असा हा त्रास होतोय. पण बऱ्याचदा पहिल्यांदा ना लहान मुलांचं थोडं इग्नोर केलं जातं, की परीक्षेचा स्ट्रेस असेल, अभ्यास होत नसेल, काहीतरी कारण सांगत असेल. पण ते जसं जसं वाढलं ना तसं तिला रात्री कानफटात मारल्याचा अनुभव यायला लागले. अच्छा. आणि मग एकदा तिच्या आईला पण ते घरामध्ये दिसलं. अच्छा. प्रॉपर 5-6 फूट उंच, केस मोकळे सोडलेले, पांढरी साडी आणि काहीतरी डिफरंट कलरचा ब्लाउज, अशा टाईप. आणि ती प्रॉपर महिला तिच्या अंगावर बसली आहे. अरे बापरे. हे त्यांना व्यवस्थित दिसलं. आणि त्याच्या दुसऱ्या 2-3 दिवसांनंतरच त्या मुलीच्या बिहेवियर मध्ये चेंजेस आले. ओके. चेहऱ्याचा रंग बदलला, डोळ्यांमधला रंग खूप बदलतो जेव्हा अटॅचमेंट असेल ना. आपल्याला आपले डोळे नॉर्मल वाटतात आणि बदलतो म्हणजे कसा, की असे ड्रास्टिकली पांढरा किंवा लाल होत नाही सिनेमात दाखवतो तसा. पण डोळ्यातला खूपसा रंग असा ना भेसूर होतो. अच्छा. निस्तेज होतो एकदम. असं वाटतं की हा व्यक्ती 6 महिने झोपला नाहीये की काय, इतके डोळे बदलतात. मग त्यांना कोणीतरी सांगितलं की तिला मारुतीला वगैरे न्या, तिथून नारळ वगैरे असं काहीतरी उतारा करा. आणि त्यांच्या रेफरन्सनी त्यांच्या गावी असणाऱ्या एका महिलेकडे जायचं ठरलं त्यांचं, की ती महिला यांना त्याच्यातनं सॉल्व्ह करून देईल, काहीतरी करून, कोणाचं तरी गादी आहे म्हणून. ते रिक्षाने जायला निघाले. रिक्षाने जायला निघाल्यावर मारुती मंदिरापाशी थांबले. तर जसे ती मारुती मंदिरापाशी थांबली, आता ती ही मुलगी केव्हा किती वर्षाची होती, 18 वर्षाची होती. तब्येतीने एकदम अशी किडकिडीत होती. आई वडील आणि मध्ये ही मुलगी रिक्षात बसली. जशी मारुती मंदिरापाशी आली तसं तिचा बिहेवियर एकदम सडन चेंज झालं आणि त्यांनी रिक्षावाल्याच मान धरली अशी जोरात. म्हणजे एका हाताने इतकं घट्ट ओढलं त्या रिक्षावाल्याला की ती 3-4 सोडता येणार. त्यांच्यात अचानक ती ताकद पण वाढते, फिजिकल. हा प्रकार होऊ शकतो, अटॅचमेंट म्हणतो आपण याला, की पूर्ण पोझिशन नाही झालं पण अटॅच झालं. पण मग ती डिटॅच झाली. मग तुम्ही ह्या याच्यात त्यापासून, तेव्हा मी हे सगळे प्रसंग मी स्वतःहून पाहिले, कारण ते माझ्या फार जवळचे होते. आणि त्या प्रवासात मी त्यांच्या बरोबर होतो. मी तिचं बिहेवियर पाहिलं, तिला काय त्रास होतोय ते पाहिलं. आणि मग तेव्हा मला असं वाटलं की हे जर आपल्या आयुष्यात घडलं, आपल्या फॅमिलीमध्ये घडलं किंवा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये काही असं घडलं, तर आपल्याला त्यातलं काहीतरी पाहिजे, प्रोटेक्शनचं नॉलेज. मग कोण देऊ शकतं? मग दत्त महाराज देऊ शकतात. अशा रीतीने मग गाणगापूरला माझी साधना सुरू झाली. अच्छा. किती वर्ष तुम्ही साधना केली तिथे? 2007 ते 17 माझं सलग साधना झाली. पण दर महिन्याला जायचो, पारायण वगैरे जे काय लागतील तसं. आणि मग 2017 मध्ये एका गुरूंकडनं तिथे मला दीक्षा मिळाली, जे दत्तात्रयांचेच भक्त होते. तर तेव्हापासून मग मला जास्त क्लॅरिटी आली या विषयामध्ये. 14 ते 17 मध्ये पण काही ओळखीतल्या लोकांमधनं काही गोष्टी झाल्या मला त्यांच्या कृपेने सॉल्व्ह. पण मग नंतर त्या गुरुदीक्षा मिळाल्यापासून जास्त क्लॅरिटी आली. मग तुम्ही एखाद्या घरी समजा गेलात कोणाकडे, तर तुम्हाला गेल्या गेल्या ह्या गोष्टी जाणवतात लगेच जाणवतात, विदिन 5 मिनिट्स. अच्छा. एखाद्या घरात जर असेल किंवा एखाद्या इंडिव्हिज्युअल वरती असेल, नवीन माणसाला भेटल्यानंतर 5 ते 7 मिनिटात जाणवतं इथे काहीतरी नकारात्मक आहे. मग तेव्हा समजा एखाद्या व्यक्तीवर झालं असेल, तर ती व्यक्ती तुम्हाला म्हणजे त्याच मला म्हणायचं चिडून किंवा यांनी, कारण ते भूत त्यांच्यावर अटॅच असतं, तर तुमच्यावर चिडून वगैरे हे करतं का तुम्हाला त्रास देतं? आधी लपायचा खूप प्रयत्न करतं, कारण गुरूंची शक्ती असल्यामुळे कसं त्या लोकांना कळतं की इथे गुरूंचं स्थान आहे किंवा गुरूंचं अस्तित्व आहे. त्यामुळे ते खरं तर प्रत्यक्षात मला घाबरत नसून माझ्या मागच्या गुरूंच्या शक्तीला घाबरतात. मग आधी ते लपण्याचा प्रयत्न करतात. पण मग काही मंत्र गुरूंकडनं असे मिळालेत की आपण त्यांना ते पकडू शकतो, म्हणजे थोडक्यात कॅच करू शकतो आणि क्लिन्स करू शकतो. मग तुम्ही एखादी अशी घटना सांगू शकाल का? हो, नक्कीच. आता रिसेंटली एक उच्च शिक्षित कपल होतं. त्यांचा मला फोन आला की माझ्या मिसेसला, म्हणजे त्यांच्या मिसेसला गेले 8-10 दिवसांपासून काहीतरी वियर्ड होतंय आणि त्या रात्री झोपेमध्ये किंचाळून उठतायत.
तर त्यांनी मला एवढंच सांगितलं की हे 10-12 दिवसांपासून होते, मॅक्झिमम 15 दिवसांपासून होत आहे. म्हटलं बरं ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त मग मी काही खुणा विचारल्या. मग त्यांना जेवण जातंय का? ते म्हणले नाही, जेवण जात नाहीये. आजार पण काही थोडासा ताप वगैरे कधी आला का? ते म्हणले हो, दर 1-1, 2-2 दिवसांनी थोडासा ताप येतो, उतरतो, ताप येतो, उतरतो. मग अजून त्यांना असं दुर्गंध येतो का? काही ठिकाणी दुर्गंध खूप येतो. ही पण एक मोठी खूण आहे. म्हणजे आपण असे बसलोय आणि काही कारण नसताना इतका भयानक उग्र दुर्गंध येतो की जणू काही असं ड्रेनेज आपल्या नाकासमोर आहे असा काही येतो का? ते म्हणली बऱ्याचदा म्हणते की मला घाणवास येतोय किंवा दुर्गंध येतोय. मग आम्ही उदबत्त्या लावल्यात, स्प्रे मारलेत, पण तो दुर्गंध काही केला जात नाही कधी कधी. मग मी त्यांना भेटायला बोलवल्यानंतर जेव्हा ते माझ्या घरी आले, मला पहिल्या 5 मिनिटातच ती एनर्जी जाणवली होती. जेव्हा ते बसले होते, मी सुरुवातीला त्यांना काय परत एकदा विचारलं, नक्की हे 15 दिवसांपासून आहे का? ते म्हणले हो, 15-20 दिवसच झाले असं होतं. मग गुरूंनी काही पद्धती शिकवल्यात, काही मंत्रोच्चार शिकवलेत की ज्याच्यानी मी तो ऑरा स्कॅन करायला घेतो, म्हणजे बघतो, चेक करतो. तर जसं ते मंत्रोच्चार सुरू केले तर त्या महिला एकदम धाडकन खाली पडल्या. एकदम धाडकन जोरात खाली पडल्या. तर मग त्यांना माझ्या बायकोने उठायला मदत वगैरे केली, बसवलं, त्यांना पाणी वगैरे दिलं. तर ते त्यांना जे अटॅच्ड मेल स्पिरिट होतं ते हिंदीतनं बोलायला लागलं. अच्छा. कि मुझे नहीं जाना है यहाँ से, मैं इसको नहीं छोडूंगी, बहुत साल से मैंने पकडा है वगैरे. मग मी त्या मिस्टरांना म्हणलं हे 8-15 दिवसातलं नाहीये, माझ्या अंदाजाने हे 10 वर्षापासून आहे. मग ते म्हणाले की बरोबर, 3-4 वर्षापूर्वी पण एकदा त्रास झाला होता आणि त्याच्या मागच्या 3-4 वर्षांपूर्वी पण एकदा त्रास झाला होता. तर त्यांचे कोणतरी आहेत गुरु जयपूरमध्ये किंवा उदयपूरमध्ये, तर त्यांनी काही झाडफूंकचा काहीतरी उपाय करून दिलं. तर ते तेवढापुरतं गेलं होतं. म्हणजे तुम्हाला मगाशी म्हणलं तसं की अटॅच्ड होतं, ते काही गेलं नाही. पण त्याचा प्रेझेन्स त्यांनी कधी दाखवला, या काळात काहीतरी दाखवला. त्या काळात प्रेझेन्स का दाखवला हे नाही आपण काढू शकतो, ते अनप्रेडिक्टेबल आहे. त्यांना त्याची काहीतरी एक एनर्जी मिळायला थोडासा वेळ लागतो किंवा ते त्यांचा एक वेळ घेतात. तर ते अचानक बाहेर आलं. आता ते 10 वर्षापासून त्या महिलेला एक मेल स्पिरिट आहे, म्हणजे ते तिच्या बरोबर राहतंय, ते तिच्याच बरोबर 24 तास असतं. मग याच्या शारीरिक खुणा काय, तेच की डोकं दुखायचं, ऑफिसची जॉब सोडावाच लागला, इतकी आजारपण झाली, असं होतं ते. मग उद्दिष्ट काय होतं त्यांचं? त्याचं उद्दिष्ट हे होतं की त्या महिलेला कायमस्वरूपी घेऊन जायचं, म्हणजे थोडक्यात काही दिवसांनी त्यांची कदाचित डेथ होऊ शकली असती. मग ते कशामुळे लागलं, काय लागलं हे कळायला थोडा वेळ लागला, पण झालं ते सॉल्व. तर त्यांच्या 12-15 वर्षांपूर्वी त्यांच्या गावामध्ये ते गेलेले असताना कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये, त्या कार्यक्रमाच्या इथे त्यांना ती एनर्जी अटॅच झाली. अच्छा. असं ते म्हणजे आपल्या अभ्यासामध्ये आलं. अच्छा. मग त्यांनी सोडून दिलं ना? आपण ते 3 सेशन्स मध्ये सोडवलं. पण नंतर पण उपाय तुम्ही देता? नंतर पण उपाय देतो, काही साधना सांगतो, काही प्रोटेक्शन रिच्युअल सांगतो, काही घरातल्या घरात काही करायचे उपाय असतात ते आपण सांगतो. मग आपण भूतबाधा, ब्लॅक मॅजिक आणि समजा ह्याचे जे सिम्पटम्स आहेत ते आपण कधी कधी म्हणतो की आपण वास्तू बघतो सध्या, आता ते पण खूप प्रचलित आहे. तर वास्तूमध्ये पण दोष असल्यावर हे सेम सिम्पटम्स दिसतात की हे वेगळे असतात, की क्युम्युलेटिव्ह जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचं काही वेगळं स्वरूप दिसतं? सेम सिम्पटम जास्त दिसतात कॉमन, जे आपण पहिले पाहिले. आणि क्युम्युलेटिव्ह म्हणजे असं काही वेगळी एनर्जी असेल तर त्या वेगळ्या एनर्जीचं बिहेवियर प्रमाणे वेगळ्या गोष्टी दिसतात. मग इथे मला अजून एक एक्सपिरियन्स सांगायला आवडेल की पुण्यातलेच ठिकाण आहे, फक्त लोकेशन नाही सांगत. तिथे आई आणि मुलगी दोघीच राहत होते आणि वडील दुबईला जॉब करतात, त्या मुलीचे वडील. तर त्यांच्याकडे असे एक्सपिरियन्स घडत होते की बेडरूमच्या दरवाजावरती, बेडरूम मध्ये आत कोणीही नसताना असं प्रॉपर नॉक व्हायचं आणि ते रिपिटेटिव्ह व्हायचं. म्हणजे एखाद्या वेळेस चुकून काहीतरी कशाचा आवाज आला असेल तर असं नाही, रिपिटेटिव्ह व्हायचं. मोस्टली रात्री जास्त व्हायचं. नंतर दुपारच्या वेळात किंवा थोडंसं उन्हाच्या प्रकाशामध्ये आपल्याला दरवाजाच्या खाली एक थोडीशी फट असते आणि आतून कोणी येणार असेल तर थोडीशी चाहूल दिसते. तर ती चाहूल त्यांना सारखी दिसायची. वेअरच बेडरूम मध्ये कोणी नाहीये आतमध्ये फिजिकली, त्या दोघी जणी बेडरूमच्या बाहेर आहेत.
तर ती चाहूल पण त्यांना बऱ्याचदा दिसायची. त्याच्यानंतर जेव्हा सत्यनारायणाची पूजा एकदा त्यांनी ठेवली होती, तीर्थप्रसादाला लोक आली होती, एक महिला तिथे तीर्थप्रसाद घेत असताना तिथलंच वरचं झुंबर त्या महिलेच्या अंगावर पडून अंगावरची साडी पेटली. मग ह्या एनर्जीज ना धार्मिक संकट, धार्मिक कार्यक्रम आवडत नाही, सहन होत नाहीत. आणि ह्याच्या नेक्स्ट लेवल जेव्हा झालं तेव्हा त्यांनी जरा सिरियसनेस घेतला. ते असं घडलं की गौरी गणपतीमध्ये आपण गौरी बसवतो, महालक्ष्मी बसतात, काहींकडे उभ्या महालक्ष्मी असतात, तसं त्यांच्याकडे उभ्या महालक्ष्मी होत्या. हॉलमध्ये सगळी पूजा मांडली होती. ज्या दिवशी गौरी बसल्या त्या दिवशीचीच गोष्ट, ती सगळी पूजा वगैरे मांडली होती. रात्री जेवण करून झोपले वगैरे. सकाळी जेव्हा बघितलं तर देवीच्या त्या मूर्ती महालक्ष्मी आडव्या पडल्या होत्या आणि सगळी पूजा फिसकटलेली होती. इथपर्यंत त्या एनर्जीचं काम होतं. मग तुम्ही कसं सॉल्व्ह केलं ते? तिथे थोडा कष्ट लागले. म्हणजे पिशाच्य होतं? हा, हे पिशाच्य होतं आणि हे स्ट्रॉंगली होतं. आणि नंतर एक गोष्ट त्यांच्या ध्यानात आली होती अशी की बेडरूम मधला जो बेड होता तो बेड शिफ्ट केला त्यांनी की काहीतरी करून बघूया शिफ्टिंग. महालक्ष्मीचा प्रसंग घडायच्या आधीची गोष्ट आहे खरं तर तो शिफ्ट केला. थोडं फर्निचर इकडचं तिकडं केलं. तर त्या बेडच्या खाली 5 फूट पांढरी आकृती माणसाची उठली होती फरशीवरती. अच्छा. जे आधी नव्हती. आधी प्लेन आपली फ्लोरिंग असतं ना, तर 4-4.5 फूट उंच अशी आडवी झोपलेली एका आकृती उठली होती. ते प्रॉपर पिशाच्य होतं. पिशाच्य कोणाला लागतं आणि पिशाच्य हा प्रकार एक्झॅक्टली आहे काय? पिशाच्य हा प्रकार असा आहे, आपल्याकडे अध्यात्मशास्त्रामध्ये म्हणतो बघा की आपले 84 लाख योनी आहेत. 84 लाख योनी मधली एक नीच दर्जाची पिशाच्य योनी आहे. आपला जो एक कॉस्मिक 7 लेयर्स असतात त्याच्यामुळे ह्युमन लेयर्स हा मध्ये असतो. 3 लेयर्स आपल्या वरती असतात, 3 लेयर्स अजून खाली असतात. तर त्या सगळ्यात खालच्या लेयर्स मध्ये फ्लेश इटिंग डिमॉन म्हणून पिशाच्य ओळखलं जातं. प्रचंड पॉवरफुल. ते ह्युमन शेप घेऊ शकतात, शेप शिफ्ट करू शकतात, ते कम्युनिकेट करू शकतात, ऑब्जेक्ट मुवमेंट करू शकतात. म्हणजे अगदी सिनेमात दाखवतात तसं बेड असा गदा हलवू पण शकतात. आणि स्पर्शही करू शकतात, फिजिकली अटॅकही करू शकतात. म्हणजे बऱ्याचदा अदृश्य शक्ती म्हणजे अदृश्यातनं कानफटात मारल्याचा एक्सपिरियन्स आलेले की काहीतरी मारलं आपल्याला कोणीतरी किंवा पाठीत बुक्का किंवा लाथ असं मारल्याचे एक्सपिरियन्स पिशाच्य देऊ शकतो. तर ही एनर्जी क्लिन्स करायला किंवा पिशाच्य बाधा काढायला एकतर आपल्याला काही प्रकार रिच्युअल्स करतो आपण, काही पूजा पद्धतीने आणि काही मंत्रोच्चारांनी, काही सात्विक सामुग्री वापरून गुरूंच्या शक्तीने आपण ते क्लिन्स करतो. पण पिशाच्य हे कोणाला बाधतं, म्हणजे त्याची बाधा कोणाला होते किंवा होऊ शकते? 99% पिशाच्य बाधा ब्लॅक मॅजिक करूनच केली जाते. अगदी 1% आपण असं धरू की नॅचरल कारणाने कुठेतरी लागलं. पण नॅचरल कारणाने जर लागलं असेल तर ते पहिले 10-15 वर्ष काहीच साईन देत नाही. त्यामुळे काहीच ओळखू येत नाही. मग अध्यात्माचा भाग ह्याच्यामध्ये कुठे कुठे किंवा संदर्भ आहेत का असे काही? 100% आहे, 100% आहे. आध्यात्मिक दृष्ट्या बघायला गेलं तर जर आपला आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मावर आपला विश्वास असेल तर रामायण, महाभारत आणि भगवद्गीता या तिन्हीचा संदर्भ घेतला तर ह्याच्यात हेच आहे सगळं. तंत्र मंत्र. रावण हा इतकी मोठी निगेटिव्ह एनर्जी आहे आणि इतका प्रचंड ताकदीचा तांत्रिक आहे की जेव्हा तो हजारो वर्षे तपश्चर्या करणाऱ्या साधू संतांना भस्म करतोय, त्यांचे आश्रम जाळतोय, तेव्हा त्याला टॅकल करणारी एक मोठी एनर्जी पाहिजे. तेव्हा महाविष्णूंचा अवतार प्रभू रामचंद्र म्हणून एवढा संदर्भ सुद्धा खरं तर विश्वास ठेवायला तसा पुरेसा आहे. पण मग कृष्ण चरित्रामध्येही तेच आहे. कंस तेवढ्याच रावणासारखीच निगेटिव्ह एनर्जी. कंसाचं आणि पुढे महाभारत जे घडलंय त्याच्यामध्ये घटोत्कच आहे, इतर राक्षस आहेत, तंत्रमंत्र साधना आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. कोकणामध्ये आपण ऐकलं आहे की बरेच वेळा लहान मुलांचं भूत दिसलेलं आहे किंवा तिकडे अजून पण बऱ्याच काही असे भूताचे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि काही जण म्हणे अशा काही ह्यांना आपल्याकडे ठेवतात पूजेत आणि त्यांनी त्यांची भरभराट होते. तर हे कितपत खरं आहे? हे पण खरं आहे.
ज्याचा उल्लेख तुम्ही केलाय भरभराट होण्यासाठी, त्याला बायंगी म्हणतात. अच्छा. तर ते बायंगी नावाचं भूत प्रॉपर कोकणामध्ये विकत मिळतं. तर त्याला एक मर्यादित पिरियड दिला जातो की 3 वर्ष ठेवायचं, 5 वर्ष ठेवायचं. तर ही खूप सत्य घटना आहे आणि खूप लोक तुमच्याकडे आली आहे का आणि तुमच्याकडे त्याचा काही अनुभव आहे का? माझ्याकडे अजून नाही आली, पण मी बऱ्याच लोकांकडनं ऐकली आणि ती खरं तर तथ्य पण आहे. अच्छा. तर ते बायंगी म्हणजे शेवटी काय माहिती का, भूत नाव तुम्ही त्याला काही द्या, ती कुठली तरी एक ऊर्जा आहे. बरोबर. आणि जशी तुमची एक ऊर्जा आहे, माझी एक ऊर्जा आहे, आपल्या टीम मेंबर्सची एक ऊर्जा, तशी प्रत्येकाची ऊर्जा वेगळी आहे. माझं बिहेवियर वेगळं आहे, तुमचं बिहेवियर वेगळं आहे, तसे प्रत्येक ऊर्जेचं बिहेवियर वेगळं आहे. तसं तरी नाव काही दिलं तरी कोकणामध्ये 12-15 प्रकार पारंपरिक वर्षानुवर्ष असे पाहण्यात आलेत, अनुभवण्यात आलेत की तिथे हा प्रकार आहे. मग तिथे चेडा नावाचा पण प्रकार आहे. चेडा नावाचा हा प्रकार मात्र काढायला प्रचंड ताकद लागते आणि रिस्क पण आहे. म्हणजे चेडा आणि पिशाच असं थोडंसं इक्वल धरलं तरी चालेल, इतकं पॉवरफुल असतं. क्लेन्स करणाऱ्याची सुद्धा डेथ होऊ शकते. तुम्हाला हे सगळं करताना कधी असं काही खूप बाधा किंवा खूप निगेटिव्ह एनर्जी किंवा त्यांचे काही दुष्परिणाम जाणवलेत का, आणि मग त्याला तुम्ही काय केलं? खरं तर बऱ्याचदा जाणवतात. मी, माझी मिसेस, माझा मुलगा, आम्हाला तिघांनाही आता या गोष्टी जाणवायला लागल्यात गेल्या काही वर्षांमध्ये, की जेव्हा आम्ही एखादी केस करायला जातो किंवा एक क्लीन्स करायला जातो, तेव्हा त्या एनर्जी सुद्धा आधी आम्हाला थोडासा त्रास द्यायचा प्रयत्न करतात. मग तेव्हा काही एक्सपिरियन्स येतात की जसं माझ्या एकदा मिसेसच्या अंगावरचं पांघरुण ओढलं गेलं. एक दिवस मुलगा अचानक रात्री 2:30 वाजता उठून, बाबा जरा बघतो का इथे मला काहीतरी एक व्यक्ती फील होतीये त्याच्या रूम मध्ये. तो सांगतो मग त्याला फील झालं. मग आम्ही थोडासा मंत्रोच्चार करतो, उदबत्ती धूप जाळून मला क्लीन्स करतो. तर ते जाणवतात मला की ते येतात, थोडासा त्रास द्यायचा प्रयत्न करतात आणि खूप परिणाम नाही करू शकत, कारण गुरूंची शक्ती खूप प्रोटेक्ट करत असते आपल्याला. अच्छा. तुमच्या मागे जो फोटो आहे ते तुमचे गुरु? त्यांच्याबद्दल थोडं काही सांगा. हो, नक्कीच. हे महाराज, यांचं नाव आहे रामानंद बिडकर महाराज, सद्गुरू रामानंद बिडकर महाराज. हे अक्कलकोट स्वामींचे शिष्य. म्हणजे अक्कलकोट स्वामी देहामध्ये असताना समाधी ठेवायच्या 3 वर्ष आधी त्यांची आणि यांची भेट झाली. तर यांना अध्यात्माची ओढ लागली होती आणि स्वामींना त्यांनी पूर्णपणे शरणागती घेतली होती. तर स्वामींनी त्यांचा भाव पाहिला आणि म्हणाले की आत्ताशी पाडाला आंबा पिकलाय, बघूयात थोडा पुढे. मग त्यांना सहस्त्र भोजन कर म्हणून अशी आज्ञा आली. तर ती मुद्दामून थोडंसं परीक्षा पाहण्यासाठी, कारण तेव्हा पैसा एवढा नव्हता की 1000 जणांना भोजन देण्याची ताकद आहे. पण स्वामींची आज्ञा म्हणल्यानंतर प्रयत्न केले. प्रयत्न करता करता ते सगळं यशस्वी झालं. अशी पहिली भेट झाली. दुसऱ्या भेटीमध्ये स्वामींची सेवा करताना महाराज स्वामींचे पाय चेपत होते, पादसेवन सेवा चालू होती आणि त्यांची परीक्षा घेण्यासाठी म्हणून की काय, स्वामींनी दोन्ही गुडघ्यातनं 2 भले मोठे नाग काढले आणि ते महाराजांच्या अंगावर फुटकार करू लागले. पण महाराजांनी ते तेवढंच एकनिष्ठता ठेवली की हे आपली परीक्षाच बघतायत, तेव्हा आपण घाबरायला नको, काही होणार नाही. आणि मग ते त्यांची जिद्द, एकनिष्ठता आणि भाव आणि भक्ती पाहून स्वामी ताडकन उठले आणि म्हणले, बडा जिद्द है तू, जा तेरा आज काम कर देता हूं, म्हणून त्यांना अशी थोडीशी थप्पड मारली. तर ती थप्पड मारल्या त्यांना शक्तिपात झाला आणि ते ध्यानस्थ झाले आणि ती एक निजानंद अवस्था त्यांनी अनुभवली. आणि जेव्हा त्याच्यावरनी शुद्धीवर आले तेव्हा स्वामी म्हणले, कैसा लग रहा है अब? तर तेव्हा खूप शांत, एक गुरुकडनं स्पर्श होऊन शक्तिपात होणं ही खूप मोठी गोष्ट असते. की जे आपण एक 50 पायऱ्या आपल्याला चढायच्या असतील तर ते डायरेक्ट त्या शेवटच्या पायरीवरच घेऊन आपल्याला पोहोचवतात. फक्त ते आपली निष्ठा बघतात, श्रद्धा बघतात, भक्ती बघतात. या सगळ्या स्तरावरती जेव्हा महाराज पास झाले तेव्हा त्यांना ते मिळालं आणि मग महाराजांना नर्मदा परिक्रमेची आज्ञा झाली, स्वामींनी केली. आणि मग नर्मदा परिक्रमेला जेव्हा गेले तेव्हा मधल्या एका ठिकाणी त्यांना कळालं की स्वामींनी देह सोडलाय, समाधी घेतली. असा त्यांचा तो खूप मोठा प्रवास आहे. आणि मग पुण्यामध्ये खूप जणांना त्यांचे अनुभव आले. मग त्यांनी पण शिष्य परिवार पुढे चालू ठेवला महाराजांनी.
या महाराजांचे पण एक शिष्य होऊन गेले रावसाहेब सहस्रबुद्धे म्हणून. त्यांचा पण मठ शनिवार पेठेमध्येच आहे. महाराजांचाही मठ शनिवार पेठेचाच आहे. आणि रावसाहेबांनी पण एक शिष्य घडवले, नरहरी भानुदास काळे म्हणून. अशी ती शिष्य परंपरा, दत्त परंपरा आमच्याकडे मिळाली. आपण जेव्हा एखाद्याकडे जाता तेव्हा तुम्ही काय काय सॉल्व्ह करताय सध्याचं तुमचं, म्हणजे ह्या पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी मध्ये काय काय सॉल्व्ह होतं, आणि पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी एकंदर काय हे पण थोडस खरंच सांगा. हो, मेनली आता 2 पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी घरात घडण्याचे किंवा अनुभव येण्याचे मेन जसे कारण सांगितले. एक आहे ब्लॅक मॅजिक, एक आहे पिशाचाचं वास्तव्य असणं, भूत किंवा प्रेत योनीतल्या ऊर्जांचं वास्तव्य असणे, आणि पोल्टरजिस्ट म्हणजेच पिशाचासारखाच एक एनर्जी. तर या घटनांना त्रासदायक ठरून जेव्हा काही लोक मायापर्यंत पोहोचतात तेव्हा जर वास्तूतलं असेल तर ते एका वेगळ्या पद्धतीने आपण क्लिन्स करतो. जर ब्लॅक मॅजिक मुळे तयार झालेलं असेल तर ते एका वेगळ्या पद्धतीने क्लिन्स. सो युजली माझ्याकडे 3 ते 4 पद्धत महाराजांनी दिलेल्या आहेत. एक संत बाळूमामांची पण एक पद्धत मला येते. दत्त महाराजांनी 2-3 गोष्टी एका गुरूंच्या माध्यमातून शिकवल्या आहेत. एक पीर बाबांची पण पद्धत मला येते की जेणेकरून आपण मुस्लिम तंत्रक्रिया सुद्धा आपण क्लीन करू शकतो, कारण मुस्लिम तंत्रक्रिया अजून थोडी पॉवरफुल असते. अच्छा. आणि त्यामुळे ती पण आपण क्लीन करू शकतो. सो वास्तूतल्या वैयक्तिक असलेल्या आणि पूर्ण कुटुंबावर असलेल्या कुठल्याही कारणाने असेल तर त्या सगळ्या आपण क्लीन्स करतो. आणि कमर्शियल स्पेसेस म्हणजे काही वेळेला कन्स्ट्रक्शन ठिकाणी काही पॅरानॉर्मल एक्सपिरियन्स येत असतात, मग तेही लोक जागा चेक करायला बोलवतात, क्लीन्स करायला बोलवतात, किंवा बाहेर कोणी आता प्लॉट वगैरे घेणार असेल तर तेही लोक चेक करण्यासाठी बोलवतात. पॅरानॉर्मल एक्सपिरियन्स म्हटल्यावर लोकांना पहिले डोक्यात येतं की हे भूतप्रेत काही नाही, पण मग जेव्हा एक्सपिरियन्स येतो तेव्हा हे सगळे जेव्हा फॅक्टर्स बघतात तेव्हा तुम्हाला बोलवतात. तुमचा कधी असा अनुभव आलाय का की त्यांनी आधीच, म्हणजे तुम्ही गेलायत कोणाकडे तरी, तिथे बघितले, तुम्हाला लक्षात आलं की इथे काहीतरी आहे, इश्यू आहे, प्रॉब्लेम आहे, पण समोरचा व्यक्ती नाही सांगतो आणि मग तुमचं म्हणणं त्यांना पटलंय, असं काही एक्सपिरियन्स आहे का तुमच्या? असा आहे एक्सपिरियन्स एक आहे की, आणि तो नेमका ना माझ्या मित्राच्याच बाबतीत घडला. माझ्या एका मित्राच्या घरी मी सहज म्हणून गेलो होतो आणि त्या काळातली माझी साधना खूप जोरात सुरू होती आणि बऱ्यापैकी एका ठिकाणी पोहोचलो होतो. तर त्याच्या हॉलमध्ये एका खिडकीच्या खाली असा एक बेड होता, साधा आपला दिवाण असतो तसा, आणि समोर असा एक खुर्चीमध्ये मी बसलो होतो. तर त्या खिडकीच्या बाहेरनं मला एक थोडंशी विजन आलं असं की एक महिलाच विचित्र अवस्थेमध्ये उभी आहे आणि तिला खालून ब्लिडिंग होत आहे खूप. अच्छा. अशी आकृती दिसली, असं फील झाला, विजन दिसलं क्लिअर. तरी मी पहिली सुरुवातीला काही व्यक्त नाही झालो. जवळजवळ 10 ते 12 मिनिटं मी 3 ते 4 वेळा माझ्या पद्धतीने बघण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यापेक्षा जास्त क्लिअर मला कळेना. पण एवढं दिसलं की एक महिला आहे, थोडीशी मिडल एज आहे, 40s मधली वगैरे, पण तिला असं खूप विचित्र ब्लिडिंग होत आहे. तिचा मान अशी खाली आहे, ती रडतीये, केस मोकळे सोडले, असं ब्राऊन कलरच्या टाईपचा. आता तो खरा आत्मा आहे, पण तो आपल्याला काही ना काहीतरी त्याचं ते दर्शन दाखवत होतो की जेव्हा ते जिवंत असताना जसे होते तसे. तर तसा एक पूर्ण ब्राऊन कलरचा ड्रेस सुद्धा दिसला अंगावरती, पण ब्लिडिंग खूप होत होतं, अशक्य. आता मला हा प्रश्न पडला, मला तर हे दिसते आणि मी कन्फर्म झालो माझ्या चेकमुळे, पण आता ह्याला सांगणार कसं, कारण मला खात्री होती ह्याला पटकन विश्वास नाही बसणार, त्याच्या मिसेसलाही पटकन विश्वास नाही बसणार. पण मग मी लकीली काय होतं, तोही थोडासा ऍस्ट्रॉलॉजी मध्ये आहे, त्याला पण थोडंसं डाउजिंग येतं, टॅरो कार्ड रिडिंग येतं. मग मी त्याला म्हणलं की मला जरा अशी शंका आहे की इथे काहीतरी नकारात्मक आहे, तर तुझ्या पद्धतीने फक्त एकदा कन्फर्म कर, कदाचित माझा रॉंगही असू शकेल. तर तो त्याचा एक एवढा आहे की त्याचा माझ्यावर विश्वास खूप आहे, तो मला कुठल्याही गोष्टीला तो नाही म्हणत नाही. त्याला मग मी डाउजिंग केलं. डाउजिंग मध्ये नकारात्मक ऊर्जा आहे का इथे, तर येस आलं. म्हणलं तरी पण अजून एखाद्या तुझ्या पद्धतीने बघ, पण धोका मात्र आहे इथे. बरं म्हणला, तुला एवढं वाटतंय का, बरं मग आपण टॅरो कार्ड मध्ये पण येस नोचा प्रश्न घेऊया. मग टॅरो कार्ड मध्ये पण येस नोचा प्रश्न घेतला, त्याच्यात पण येस आलं. आता इथपर्यंत मला कसं दिसलंय आणि काय दिसलंय हे मी बोललो नव्हतो.
जेव्हा त्याला दोन्ही वेळेला येस आले तेव्हा मी त्याला तिथून बाहेर घेऊन गेलो, घरातल्यांसमोर व्यक्त नाही झालो. म्हणलं हे बघ मित्रा, मला ना अशी अशी बाई दिसतीये आणि तिला ब्लिडिंग होताना दिसते. मग तो शॉक झाला आणि त्याच्या रिॲक्शनवर नाही कळलं की अरे 2 दिवस झाले त्याची बायको त्याला म्हणत होती की त्या खिडकीत बसलं की पिरियड्स मध्ये ब्लिडिंगचा जसा वास येतो तसा वास तिला कंटिन्यू येतोय. असं ते क्रॉस चेक झालं. तर तिला तो ऑलरेडी 2 दिवसांपासून तिथं स्मेल येत होता. म्हणून म्हटलं ना, स्मेल खूप स्ट्रॉंग येतात आणि खूप दुर्गंध येतात. तर ते क्रॉस चेक झालं. मग आम्ही त्या कन्क्लुजनला आलो की हा इथे काहीतरी आहे आणि आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. मग आम्ही असेच गुरूंचं स्मरण, तेव्हा फार काही मंत्र येत नव्हते, तेव्हा दीक्षा पूर्ण व्हायची होती, पण मोस्टली दत्त महाराजांच्या मंत्रांवरतीच ती एनर्जी त्यांच्याच कृपेने मला क्लिन्स करता आली त्यावेळी. आणि मला एक म्हणजे कुतूहलापोटी मी विचारते की तुम्ही आता घरी असता, तुमची साधना असते, पण असं होतं का की एखाद्या म्हणजे ह्यापैकी निगेटिव्ह एनर्जी पैकी त्यांना तुम्हाला काहीतरी कम्युनिकेट करायचंय किंवा सांगायचं आणि म्हणून ते तुमच्याकडे आले? खूप चांगला प्रश्न विचारला. मला आवडतात असे प्रश्न विचारले. तुमच्या या प्रश्नामुळे काही अनुभव आठवले. हा पण आमच्या घरी घडलेला रिसेंटली किस्सा आहे आणि तो पण कसा क्रॉस चेक झाला. माझी नुकतीच साधना झाली होती, जेवण वगैरे करून मी जस्ट बसलो होतो. थोड्या वेळाने एक थोडासा नॅप घेतला आणि थोड्या वेळाने मला कानामध्ये आवाज फक्त एका यायला लागला. एक विजन असं झालं की साधारण एक 35-36 वर्षाचा तरुण मुलगा आणि माझ्या खूप जवळ बसतात. म्हणजे माझ्याकडे जर ते कम्युनिकेटला आले ना तर माझ्या ते कानापाशी खूप जवळ बसतात आणि कंटिन्यू म्हणत होता मला नव्हतं मरायचं, मला नव्हतं मरायचं. खूप रडत होता, मला नव्हतं मरायचं. आणि मी खूप वेळ ते पाहिलं, त्याला मी मंत्र उच्चार करून प्रोटेक्शन करण्यासाठी किंवा त्याला घालवण्याचा पण प्रयत्न केला. तो बराच वेळ नाही गेला. अर्धा पाऊण तासानंतर मला तो मग दिसेनासा झाला किंवा न जाणवण्यासा झाला. पण जवळजवळ तो अर्धा तास बसला होता माझ्याजवळ. 35 ते 37 एज ग्रुप. आमच्या घरी झालेला आहे इन्सिडेंट. आणि रात्री 8-8:30-9 वाजता मुलगा माझा बाहेरनं खेळून आला आणि तो म्हणला की कोणीतरी आपल्या सोसायटीमध्ये बिल्डिंगमध्ये वारले आहेत, तर ते खाली आता ती सगळी तयारी चालू आहे. म्हणलं हो का, म्हणलं म्हणून मी बघायला गेलो खाली. तर मला आपण काय डायरेक्ट विचारू शकत नाही म्हणून मला पहिले कळलं नाही की नेमकं कोण गेलं. मग नंतर मुलांनीच सांगितलं, त्याला जास्त माहिती, तिथल्या लोकांची ओळख जास्त होत्या. म्हणलं आपल्याच वरच्या फ्लॅटमध्ये 4च महिन्यांपूर्वी एक कपल आणि त्यांचा एक 4 वर्षाचा मुलगा असे राहायला आले होते आणि त्यातल्या त्या मुलाचे बाबा आज वारलेत कॅन्सरने. म्हटलं हो का. मग आता 4च महिने झाले होते त्यामुळे माझी तशी काही ओळख झाली होती, आमची भेटही झाली नव्हती. म्हणलं काय एज ग्रुपचे असतील रे ते 35-37 वर्षाचं. म्हणजे ते तुमच्याशी कम्युनिकेट करत होते? दुपारी 4 पासून माझ्याशी कम्युनिकेट करत होते आणि ते बरोबर दुपारी 2-2:15 त्यांची कॅन्सरमुळे डेथ झाली. म्हणजे हे कम्युनिकेशन पण होतं तुमच्या बरोबर. तर आता तुम्ही मला सांगा की आपण लहान मुलांची किंवा मोठ्या माणसांची दृष्ट काढतो किंवा नजर काढतो, मीठ मोहीम, आणि तेव्हा कधी कधी ती तव्यावर टाकल्यावर खूप घाण दळप किंवा उग्र वास किंवा मिरची पण काही युज करतात, तर ते काहीतरी खाट येतो असं म्हणतात. तर हे किती खरं आहे आणि ह्याच्या मागे तथ्य काय? अगदी खरं आहे हे. आपले पूर्वज जर तुम्हाला आठवत असतील तर आपले आजी आजोबा, आपले आई वडील बऱ्याचदा आपण लहान असताना आपली दृष्ट काढायचे. बरोबर. आणि युजली कधी काढायचे की कुठेतरी समारंभाला गेलोय, कुठे फंक्शन मध्ये गेलोय की बाबा आपण एक दृष्ट काढलेली बरी. तर हे खरं अशासाठी आहे की जसं मगाशी म्हणलं की काही जणांची स्पंदनं आपल्या बाबतीत निगेटिव्ह असतात, नकारात्मक असतात. तर लहान मुलांना दृष्ट पटकन लागते आणि त्याचा मग परिणाम एवढा, म्हणजे त्याचं काही फार मोठं नुकसान होतं अशातला भाग नाही. पण दृष्ट लागली की 8 दिवस ताप आला, आजारी पडला, अपघात झाला, खेळता खेळता काही मेजर अपघात झाला, अशा गोष्टी होऊ शकतात. तर त्या टाळण्यासाठी आपले पूर्वज, आई वडील म्हणा, आजी आजोबा म्हणा, मीठ मोहरीने दृष्ट काढून ते तव्यावर टाकायचं की त्याला दुर्गंधी सुटली की अशी खूण मानायची की दृष्ट उतरली. काही फारसा तीव्र वास नाही आला तर काही नाही, असं समज होता त्यावेळेचा, पण तो खरा पण आहे. तर ती दृष्ट काढल्यानंतर जी काही निगेटिव्ह स्पंदन आपल्या मागे लागली असतील सगळी तिथे
जातात आणि आपला ऑरा प्रोटेक्टेड राहतो. अशी पूर्वज परंपरा आहे ती खरी आहे. मग आपण घरी प्राथमिक उपचार म्हणून किंवा प्राथमिक हे की मला वाटलं की माझ्याकडे असं काय आहे तर मी मिठाने आंघोळ केली तर याचा उपयोग होऊ शकतो का? ऍक्च्युअली मिठाने आंघोळ नाही करायला पाहिजे, कारण मीठ हे ना, मीठ आपला त्या दिवशीचा किंवा एक साधारण महिन्याभराचा जो काही पॉझिटिव्ह ऑरा असेल तोही क्लिन्स करून जातो. ओके. पण मीठ कुठे वापरायला पाहिजे? आपल्या राहत्या घराची फरशी मिठाच्या पाण्याने पुसून काढायची. टॉयलेट बाथरूम मध्ये एखादा मिठाचा बाउल ठेवायचा, एखादी छोटी वाटी किंवा खडे मीठ की साधं मीठ? साधं मीठ पण चालतं, खडे मीठ पण चालतं. आपलं साधं वापरातलं मीठ ठेवलेलं उत्तम. काही वेळेला घराच्या दरवाजामध्ये जे पायपुसणं आपण ठेवतो त्या पायपुसणाच्या खाली थोडंसं मीठ टाकून ठेवायचं. अच्छा. त्याने पण खूप प्रोटेक्ट राहतो, बाहेरची नकारात्मक ऊर्जा लवकर नाही येऊ शकत. हे एक करता येईल. आणि अंघोळीच्या म्हणजे तुम्हाला काही वाटलं असं काही आहे प्रॉब्लेमॅटिक नकारात्मक, तर सगळ्यांनी घरातल्यांनी सगळ्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये एक लिंबू पिळून अंघोळ करायची. ओके. हा, पंचमुखी हनुमानाचा फोटो स्थापन करायचा, एक मोहरीचा अखंड दिवा लावायचा त्या फोटो पुढे. आणि हे असे घरगुती उपाय खूप फायदेशीर ठरू शकतात. पंचमुखी हनुमान आपण म्हणतो की ज्यांचं घर किंवा दरवाजा साऊथ फेसिंग आहे त्याला, पण मग हनुमानजी ह्यांना नक्की कुठे ठेवायचं म्हणजे त्याचा उपयोग होऊ शकतो? नाही, देवघरामध्येच चालेल खरं तर. देवघरात अगदी छोटा फोटो आणून ठेवला तरी चालेल, पण त्याला ना मनोभावे आपण दिवा लावून ठेवायचा आणि प्रार्थना करायची की काही जे नकारात्मक असेल त्यातून वाचव, कारण हनुमानाची शक्ती खूप कार्यरत आहे आणि हनुमानाचंच संरक्षण आपल्या सगळ्यांना मिळतं, तात्काळ मिळतं. जेव्हा आपण एखाद्या देवळात जातो हनुमानांच्या किंवा इवन दत्ता महाराजांच्या, हो, तिथला अंगारा उपयोगी पडतो का? निश्चित उपयोगी पडतो. गाणगापूरचं जे भस्म मी वापरतो काही वेळेला भूतबाधा काढण्यासाठी, म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो, असं एवढ्याशा बोटाने जरी भस्म कपाळावर लावलं ना त्या बाधित व्यक्तीला, तर त्यांना दाह होतो अक्षरशः. एवढे भस्मामध्ये ताकद आहे. पण मग आता हे भस्म सगळ्यांना उपलब्ध नसणार किंवा जाता येणार नाही, मग त्याला पर्यायी उपाय काय? त्याला पर्यायी उपाय, जर थोडीशी बाधा वाटत असेल तर एक तर त्याला 3 वेळा लिंबू पाण्याने आंघोळ घालावी, त्या व्यक्तीने करावी किंवा घालावी. आणि मारुतीला 3 वेळा जायचं, मंदिरात जायचं. अच्छा. हे केलं तरी खूप फायदा होईल. सर, तुम्हाला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे यात आणि तुमचं मिशन आणि विजन काय, आणि लोकांना म्हणजे तुम्हाला अप्रोच करायचं असेल तर कसं करावं? माझं मेनली याच्या मागचं मिशन असं आहे की या विषयातले गैरसमज लोकांचे दूर व्हावे, म्हणून एक योग्य ज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि त्यांना पुन्हा पुन्हा माझी गरज लागू नये. म्हणजे स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं रक्षण आपल्या आध्यात्मिक मार्गाने स्वतः करता यावं, हे एक मिशन आहे. आणि गुरूंच्या कृपेमुळे जी आपली गुरु शिष्य परंपरा आहे की गाणगापूरचे नृसिंह सरस्वती महाराज, मग अक्कलकोट स्वामींचे हे शिष्य रामानंद बिडकर महाराज आमचे सद्गुरू, आणि एक दत्तभक्त होते श्री शिवय्या सिद्धारू म्हणून जामखंडीचे, तर त्यांची एक विद्या मला मिळाली गुरुदीक्षेने. तर ह्या गुरु शिष्य परंपरेमुळे मला हे काम करण्याची संधी मिळाली. खूप लोकांचे ह्याच्या मागे आशीर्वाद मिळतात, खूप लोक त्रासमुक्त होतात. तर हे एक विजन त्यांनी मला दिलं. पण मेनली असं वाटतं की पुन्हा पुन्हा माझी गरज लागू नये आणि स्वतःची आध्यात्मिक उन्नती सगळ्यांनी करून घ्यावी, याबद्दल योग्य अवेअरनेस मला पोचवायचा आहे. त्यासाठी तुम्ही काही हे करता का, म्हणजे काही छोटे मोठे क्लासेस किंवा असं काही तुम्ही शिकवताय का? तसं अजून क्लासेस किंवा शिकवण्याचं नाही विचारात आलं, पण एखाद्या उपासनेसाठी किंवा एखाद्या अनुष्ठानासाठी किंवा घरगुती उपायांसाठी मी गायडन्स नक्कीच देऊ शकतो. गुरु मी नक्कीच नाही होऊ शकत अजून, आणि गायडन्स मला नक्की देता येईल. थँक्यू. तुम्ही मला ही संधी दिलीत की मला माझा विषय पोहोचवता आला, याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभार मानतो. थँक्यू सर. आणि या माध्यमातून मला थोडा अवेअरनेस देता येतोय, हे एक माझं भाग्य आहे. थँक्यू सर. आज आपण भेटलो कौस्तुभ अवचट सरांना आणि त्यांच्याकडून आपण आज जाणून घेतलं की नक्की भूतबाधा किंवा करणी, जादूटोणा, ब्लॅक मॅजिक किंवा बरेच त्यापैकीचे विषय आपण जाणून घेतले. तुम्हाला जर अधिक काही माहिती हवी असेल किंवा त्यांचं मार्गदर्शन या विषयावर हवं असेल तर आम्ही त्यांचा नंबर
आणि ईमेल आयडी तुम्हाला पोचवत आहे. तुम्ही नक्की त्यांना संपर्क साधा आणि तुमच्या शंका नक्कीच दूर करा. थँक्यू.